साक्षीने ज्यांनी प्रवेश केला त्या आमची भगिनी जयश्री शेळके, विजय शेळके, जमलेले सगळे माझे श्रीरामपूर आणि या परिसरातील माझे मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, थोडासा उशीर लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण आज मी सगळ्यांना महायुतीचं सरकार आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत आणायचं आहे। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे आरपीआयचे आठवले साहेब, आमचे घटक पक्षाचे सगळे नेते तशा प्रकारे काम करतायत। आणि आज मी माझा आजोळ ज्या विधानसभा मतदारसंघात येतं ते देवळाली प्रवरा हा देखील भाग 32 गावांचा राहुरी तालुक्यातला तो आणि श्रीरामपूरची 54 गावं असा 86 गावांचा मतदारसंघ 3,05,311 बूथचा। मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा इथं जाऊन सभा घ्यावी। आज एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली इथं आल्या, आज एकादश, आणि अशा वेळेस एवढ्या प्रचंड संख्येने मायमाऊली पण आल्या, माझे बांधव पण आले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि पहिल्यांदाच हात जोडून विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला आपण आपले जे मशीन आपल्या समोर येणार आहे त्या पहिल्या मशीनमध्ये वर्ण 3 क्रमांकाला आमचे कानडे लहू नाथा यांचं नाव असेल आणि त्याच्या पुढे घड्याळ हे चिन्ह आहे। यावेळेस कानडे साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ, ते लक्षात ठेवा, ते शेवटपर्यंत पोहोचवा। कधी कधी त्याच्यामध्ये अडचणी येतात। अरे माग सगळी लोक का बसली नाही, त्यांना सोडत नाहीत का? मध्ये जागा दिसती मला, पोलीस ऑफिसर मुसळे तिथं जा आणि त्यांना सोड, आणि कोण थांबवत असेल तर त्याला त्याचं नाव मला सांग। त्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण कशा करता आमदार निवडून देतो। यावेळेस आज संध्याकाळी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले नरेंद्र मोदी साहेबांची पुण्यामध्ये सभा आहे। पुणे हा जिल्हा फार मोठा आहे, 21 आमदारांचा जिल्हा आहे। आपले हा जवळपास 12 आमदारांचा जिल्हा। इथलेही काही प्रश्न आहेत। आमचं लहानपणच इथं अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आणि दिवाळीच्या सुट्ट्याला देवळाली प्रवरा इथं जी नगरपालिका आहे तिथं गेलेलं असल्यामुळं माझं श्रीरामपूरमध्ये पण लहानपणी येणं जाणं होतं, कारण आम्ही चित्रपट बघायला इथंच यायचो। एक ह्या श्रीरामपूरमध्ये त्या काळामध्ये सुबत्ता होती, एक महत्वाचा माझ्या महाराष्ट्रातला तालुका म्हणून या श्रीरामपूरची ओळख होती। आमचा तिकडं बागायती तालुका म्हणून बारामती पुणे जिल्ह्यातला आणि माझा नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर। अनेक लोक पुण्यामध्ये शिक्षणाच्या करता मुलं मुली जायची, परंतु ती आर्थिक सुबत्ता राहिली का, याला कोण जबाबदार आहे? आज का श्रीरामपूर मागे राहिलेलं आहे? ह्याच्यामध्ये कुणी पुढाकार घ्यायला पाहिजे होता? शेवटी बाजारपेठेला एक उठाव येण्याच्या करता एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता पहिली यायला पाहिजे। इथले सगळे साखर कारखाने, इथल्या सगळ्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे। मग श्रीरामपूरची मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्याच्यामध्ये दूध संघ असेल। पूर्वी बाबळेश्वरचा दूध संघ आम्हाला आठवत आहे, रावसाहेब मस्के चालवायचे, एकदम चांगला चालला होता। आज काय अवस्था आहे? आज काही काही साखर कारखान्यांची काय अवस्था आहे? श्रीरामपूरकरांनो, राहुरीकरांनो, मी कुणावर टीका करायला आलेलो नाही, माझी मतं फार स्पष्ट असतात। आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की किती लोकप्रतिनिधीनं काम करायचं ठरवलं तर ज्या ज्या संस्थांमध्ये जे जे काम करणारे इतर घटक आहेत त्यांनी पण तिथं काम करावं लागतं। आज कार्तिक एकादशी आहे। मी तमाम माझ्या श्रीरामपूरकरांना आणि माझ्या अहिल्यानगरच्या माझ्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कार्तिक एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। साधू संतांचे विचार हे आज देखील तुम्हाला मला पुढे घेऊन जाणार आहेत। मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा एक कार्यकर्ता आहे।
मी स्पष्टपणे सगळीकडे सांगतो. काही जण म्हणतात की मग तुम्ही कसं काय ह्या सरकारमध्ये, मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर होतो. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलो. आणि माझं स्वतःचं मत आहे, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन गेल्यावरच त्या भागाचा कायापालट होतो. तो राज्य पुढे जातो, तो जिल्हा पुढे जातो, त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही. आणि म्हणून आज लहू कानड्यांच्या सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याला आम्ही महायुतीचं उमेदवार केलेलं आहे. कदाचित तुम्ही म्हणाल किंवा इथं महायुतीचा आणखीन एक उमेदवार आहे, हे कसं? त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख, कुठे अब्दुल उभारा, ह्याला मी उमेदवारी दिलेली होती. त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं. पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं, एकनाथराव, मी आणि देवेंद्रजीचं, की बाबा मी अब्दुल भैयाचा, आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा. मी एबी फॉर्म अविनाश आदिकडेच दिलेले होते, लहू कानड्यांचा पण आणि त्यांचा पण. पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला. इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता, परंतु ते काही अवेलेबल झाले नाही, फॉर्म राहिला. आज मी आपल्याला सांगतो, भाजपचे सगळे नेतेगड आहेत. परवा सत्यवान मला सांगत होता, सत्यजित माझ्याच भावाचा मुलगा आहे, पूर्वी नगराध्यक्ष होता आपल्या देवळाली प्रवराचा, देवळाली नगरपालिकेचा. तो आज भाजपचा कार्यकर्ता आहे. इथं दीपक अण्णा पटारे हे आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत. ह्यांना भाजपने क्लिअर सांगितलेलं आहे की आपण इथं महायुतीचे उमेदवार या नात्याने कानडे, लहू, नाथा यांचं काम करायचं आहे. त्यांची खूण आहे घड्याळ, त्या घड्याळाचं काम करायचं आहे. सगळीकडं जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम करायचं आहे. आणि मी त्या दिवशी अमित शहा साहेब, नंतर मी, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे बसलो असताना चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, तिथनं आम्ही फोन पण लावला. मी पहिल्यांदा सत्यजितशी बोललो आणि नंतर त्याला जे काही सांगायचं त्या सूचना आल्या. आता इथून पुढं आता फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसामध्ये बाकीची चर्चा नको. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली. हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे. आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही नेवास्यामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय, तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे, मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं, त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते. लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे, आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू कानडे आहेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, तुम्ही सभेला जाऊ नका. त्यांनी सभा रद्द केली. हे इथं काही पण कांड्या उठवतात, कोण आजारी होतो, कोणी आजारी नव्हतं, सगळे धडधाकट आहेत. मी खरं बोलतो, अजितदादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. मी शक्य म्हणजे मला चालत नाही. कधी कधी स्पष्ट बोलताना मला त्याची किंमत पण मोजावी लागली. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार एकतर जास्त बोलत नाही, बोलला तर खरं बोलतो. त्याच्यामुळं माझी श्रीरामपूरकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या राहुरी तालुक्यातला जो भाग 32 गावांचा येतो, देवळाली प्रवरासह, त्यांना विनंती आहे की आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता ज्या लहू कानडे एक चांगला काम करणारा आमचा सहकारी, त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून ते त्या ठिकाणी होते, परंतु नंतरच्या काळामध्ये आता त्यांना उमेदवारी देत असताना त्यांना उमेदवारी नाकारली. का नाकारली? ते लेखक आहे म्हणून नाकारली, ते चांगले कवी आहेत म्हणून नाकारली, दलित साहित्याचे लेखक म्हणून त्यांची आज महाराष्ट्राला ओळख आहे. एक गरिबांचा आवाज, एक रंजल्या गंजलेल्यांचा आवाज, माझ्या मागासवर्गीय समाजाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये उठवण्याचं काम आमचे लहू कानडे करतात. ही त्यांची ओळख. आणि म्हणून तुम्ही तुमची उमेदवारी कापली.
देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं होतं. हगणदारी मुक्त योजना ही जी महाराष्ट्रात आमच्या आर पाटील साहेबांनी आणली, चंद्रकांत दळवी अधिकारी IAS होते, त्याच्यामध्ये त्या योजनेचा एक पाठीराखा जनक म्हणून लहू कादडेंनी काम केलेलं होतं. कधी कधी एखादा चांगला माणूस कुठंतरी मोठ्या झाडाच्या खाली बारकं झाड उगवत नाही किंवा वाढत नाही, त्यातला तो प्रकार आहे. आज खरं तर श्रीरामपूरकरांनो तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपला सुपुत्र कवी आहे, आपला सुपुत्र लेखक आहे. त्याच्यामध्ये एवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी उद्योजक म्हणून चांगलं काम करून दाखवलंय. पोल्ट्री व्यवसाय ते चांगला करतायत, त्याच्यामध्ये शेती त्यांची उत्तम आहे. गोट फार्म म्हणजे शेळ्यांचा फार्म तो त्या उत्तम पद्धतीनं चालवत आहेत. शासकीय सेवेमध्ये संधी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एकेकाळी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आमच्या लीडकॉमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना पहिलं लीडकॉमचं MD म्हणून त्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली होती. आज त्यांची पत्नी शिक्षिका आहे. हे पण सुरुवातीला शिक्षक होते, नंतर BDO झाले, नंतर डेप्युटी कमिशनर झाले, CO झाले जिल्हा परिषदेचे. सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. एक अनुभव आहे, अनुभवाची मोठी शिदोरी मी तुम्हाला दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. काँग्रेसवाल्यांनी अशा चांगल्या माणसावर अन्याय केला. ठीक आहे, काँग्रेस मोठा पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका चांगल्या माणसावर अन्याय होतो, ताबडतोब तो अन्याय दूर करण्याच्या करता आम्ही सरसावलो आणि त्यांना महायुतीचे घड्याळाचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना त्यांचा प्रपंच चांगला चाललाय. त्यांची पत्नी शिक्षिका, मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यांची मुलगी डॉक्टर आहे. अरे, एका गरीब मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक सुपुत्र कवी म्हणून काम करतोय, लेखक म्हणून काम करतोय, अधिकारी म्हणून काम करतोय, PA म्हणून, प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी खासगी सचिव म्हणून काम करतोय. आज पोल्ट्री चांगली चालवतोय, शेती चांगली करतोय, उद्योजक म्हणून चांगलं काम आहे, गोट फार्म त्या ठिकाणी आहे. सगळ्या प्रकारचा अनुभव आहे. फक्त मागच्या वेळेस पहिले 2.5 वर्ष आम्ही सत्ताधारी पक्षाचे ते आमदार होते, मी तेव्हा उपमुख्यमंत्री होतो आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्याही वेळेस आमचे 1.25 वर्ष करोनामध्ये गेलं. आम्हाला कमी काळ मिळाला. एकंदरीत लहू कादडे साहेब, तुमच्या 5 वर्षात किती निधी आणला तुम्ही? 1200 कोटी आणला. का तर त्याच्यामध्ये त्याच काळामध्ये पहिले 2.5 वर्ष ते सत्तेत होते, नंतर विरोधी पक्षात होते. श्रीरामपूरकरांनो, आपल्याला खूप काम करायचं आहे. इथं काही म्हणतात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.